सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। झिंझेरिया येथे एका महिलेस वाघाने हल्ला करून ठार मारले। उग्र गावकऱ्यांनी वनविभागाच्या गाडीची केली तोडफोड। घटनास्थळी खासदार श्याम बर्वे, सुनील केदार, चंद्रपाल चौकसे, हरीश उईके, शांता कुमरे आदी मान्यवरांनी घेतली धाव। रामटेक तालुका अंतर्गत झिंझेरिया येथे एक आदिवासी महिलेस शेतात काम करीत असताना तिच्यावर हल्ला करून उचलून नेल्याची घटना घडली असून तिला वाघाने ठार मारले आहे। मृतक महिलेचे नाव मीता बुद्धू कुमरे, वय वर्ष 52, राहणार झिंझेरिया असे आहे। या महिलेला वाघाने उचलून नेल्याची घटना दिनांक 17 सप्टेंबरला सायंकाळी 5:30 घडली असून महिलेचे शव रक्तबंबाळ अवस्थेत मिळालेले आहे। रामटेक उपजिल्हा रुग्णालयात शव उत्तरीय तपासणीसाठी परत झिंझेरिया गावी पाठवले असता परिवारांनी तसेच गावकऱ्यांनी वनविभागाकडून मुआवजा मिळण्याचे आश्वासन मिळेपर्यंत शव घेण्यास नकार दिला। वनविभागाकडून मृतकास उचित मुआवजा देण्याचे आश्वासन न मिळाल्याने परिस्थिती चिघळली। त्यात उग्र गावकऱ्यांनी वनविभागाच्या बसची तोडफोड केली। सिटी इंडिया न्यूज करिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम। निवेदन मंजूर नाही आम्हाला बोला, आम्हाला लेखी आणि ग्रामसभा घ्या, पूर्ण बोलवली ग्रामसभा आज मी मेलो, तुम्ही मेल्या बरोबर आणि तेवढा पडवाट लिखित पाठवतो म्हणून निघून गेले आणि असं पाठवले का आम्ही एसपी साहेबांसोबत। आणि भाऊ काय होतं की मागे जेव्हा आंदोलनं केले की त्यावेळेस काय होतं की पोरं काही गोष्टी करून घेतात आवेशामध्ये।